या घरची नोकरी या घरच्या नोकरी पाहिजे जीव कसा कंटाळून गेला. काय करावं काही समजत नाही. अरे बाबा आनंदराव पाटलाचे मकान कोणाकडे मला सांगशील काय? अहो तुम्हाला आनंदराव पाटलाच्या घरी जायचं आहे? होय. अहो चला ना मग मीच त्यांच्या घरापर्यंत पोहोचवून देतो. हळूच शिकत होते. चला चला या माझ्या मागे. अहो पाटील साहेब, अहो पाटील साहेब, अहो तुमच्याकडे पाहुणे आले. अहो या लवकर. अहो घरी आहात का नाही? अहो पाटील साहेब नमस्कार शामराव, नमस्कार. असे काय येणे केले? बोला बोला शामराव, कसे काय येणे केले? बघा तुला तुमची ना आमची भेट झाली. होय होय पाटील साहेब, मी तर बऱ्याच दिवसापासून आलो. होय मला वाटलं की माझे मित्र मला ओळखतील की नाही. अरे गरीब झाला म्हणून काय श्रीमंत झाला तुम्हाला का फडकतच नाही तुम्हाला? अगदी बरोबर तुमची पुष्कळ दिवसाने भेट झाली ना. हो पाटील साहेब, लिहिण्याचं कारण म्हणजे माझी मुलगी संगीता आहे ना, आता ते कुठे नाही आणि मला मुलीचं लग्न करायचे आहे. त्याकरता मी मुलगा पाहण्याकरता आलो. मला अशी माहिती मिळाली की ते आपली कमलाबाई घरपोळे आहे ना, तिच्याकडे का एक मुलगा म्हणून मी तुमच्याकडे आलो. हो हो बरोबर आहे. तिचा घर आपल्याला बघा. हो अगदी आहे. नंदू राजू घरी आहे का? हो पाटील साहेब, अहो राजू भाऊ आत्ताच घरी होते ना, तर मी जाऊन सांगू का त्यांना पाहुणे आले म्हणून पाटलाकडे? अरे कशाला? आम्हीच जातो त्याच्याकडे. तुझं आपल्या कामाला. ठीक आहे, जातो मग मी. बोला शामरावजी, तुम्ही मुलीचे लग्न करतो म्हणता. हुंड्याची काय रक्कम बिक्कम आहे का तुमच्याकडे? मुलगा आहे तो पैशानं श्रीमंत घराणा आहे. त्याला हुंडा कमसे कम 50 ते 60,000 पाहिजे. पण तो लग्न करतो म्हणते. बंद झाली आहे. पण पाटील साहेब, अंदाजी तुम्हाला माहितच आहे. आता सांगू तरी तुम्हाला अंदाजी 50 ते 60,000 आणते म्हणून. आणि मस्त मजा वाटली. त्याच्यात कमी नाही होईल. शक्य नाही. ते बाय मोठी तापड आहे. तर मग ठीक आहे, काही हरकत नाही. पण घराला चांगला सुशिक्षित आहे ना? आता घरानं पाडल्याने एकदम राज्यातच लागला. तो पोरगा पाहला एकदम सुपर हिट लागला. बरं शामरावजी, त्यांच्या मुलाची हुंडी देऊ शकाल का तुम्ही? परत जाऊन बसून बोलणे स्टाईल. अगोदरच सगळा विचार करा. मी तर गरीब आहे. होय पाटील साहेब, मी देईन तर 10,000 देईन. तुम्ही कसं करता? आता माझ्याकडे 30,000 रुपये आहे. घेऊन जा. 30,000 रुपये लग्न झालं त्यानंतर. बरं मी समजावून पाहिजे. तुझ्या घरी. बरं ठीक आहे. मी तिला पटवून सांगितलं कमलाबाई. तू राहते ना त्याची. आता 30,000 घ्या. नंतर मग लग्न झाल्यावर 30,000 जमलं ना? हा भाऊ. हा, चला राहील ना. चला चला.
घरनोटे खास नवीन मुलगी आहे. यांना एकुलती एक मुलगी आहे. तुमच्या राजूला द्यायचं ठरवले काय माझ्या मित्रांना तुझा विचार काय जमला बाई? आनंद भाऊ मी काय म्हणतो लग्न करायचं पण नाही आहे. अरे बाबा पाहुणे आले तुमच्या आधी अशी संधी भेटते का? आता पुण्याचा महाग आहे. मी काय म्हणतो भाऊ यंदाचा तर भाऊ माझा विचार नव्हता का करायचा. काही म्हणी करून विचार. आता सांगतो भाऊ ना तूच मध्ये बोलले मला बोलूच नाही त्याचं मी काय सांगू तुझं. फार बदल लागला म्हणून मी विचार करत आहे. मी काय म्हणतो तसा थोडासा जर हुंडा भेटला तर माझा विचार करा ना तर माझा बजेट नाही बस भाऊ. एवढी श्रीमंत बाई आहे तर तुझा बजेट नाही बसा तर त्या फकण्याला बसते का गं? सांग बरं तू. काही विचार करून पैसे घे पोरगी पाय. याचे कारण पाय भाऊ याचे कारण असं आहे कमी हुंड्यात काही माझ्या नातेवाईकाचा खर्च भागत नाही. ना करा लागते मला सगळा काही करा लागते. माझा गोत्री भाऊ आहे भाऊ नाही म्हणला तरी जवळपास मला खर्च 10,000 ते 15,000 रुपयेचा घेला तुम्हाला साडे असू राहिले येते का? 10,000 कपडीचा वेगळा बरोबर विचार म्हणून म्हणतो माझा विचारच नव्हता पहिल्यापासूनच नव्हता म्हणा यंदा मी लग्न नाही करे म्हणून. पण आता आल्या करून विचार करते तशी. हो म्हणत होते त्या बरं पुरीच्या गाड्या गडचिरोली वरात पाहिजे हा बाईची म्हणून. तो जा भाऊ काहीतरी विचार कर बाई. विचार कशी मुलगा आहे. तू मी म्हणतो स्वार्थी झालास का माझ्या खडे खताला लागला काय तू पैसेवाली आहेस ना? नाही हे बोलण्याची भाषा होता म्हणतो. तुझ्या घर काय तुला जास्त पैशांना लग्न होते का? कमलाबाई बरं हुंडीची रक्कम किती देवला सांग बरं. आनंदराव भाऊ तू म्हणतेस तर सांगतो रोख रक्कम घेतली आहे 60,000 रुपये. हो आणि मुलीच्या अंगात जास्त नाही म्हणा. तुम्ही जास्त म्हणाल 3च तोडे दिला तरी होते घ्या. जास्त द्या. तुम्ही सोना पिढा काय सांगू बाई? तू गावात बोलत आहे. काय तर पाहिजे ना का पोरीच्या अंगावर पाहिजे नाही. मग जगमुळी प्रमाण पाहिजे हो, बोला नको देऊ. हो. आणि येण्या देण्याचा खर्च गोराकीचा नाही का ना? एवढाच पाहिजे बाकी काही नको. कोणती सपशने समाजात तयार असेल तर मानतं नाही तर मग बाबा माझ्या चालू. मग ठीक आहे. काय करतो? होय मी हुंडा द्यायला तयार आहे पण थोडं थांबावं लागेल. म्हणजे अहो काय म्हणता तुम्ही? कमलाबाई त्यांच्या बोलण्याचा अर्थ तुला काही कळलंच नाही. कसं कटल तू तुला सांगतो मी आता पटवून. सांग ना का? सांग. 30,000 आत्ता लग्न जोडल्यावर आणि बाकी पैसे वरा तुमच्या घराकडे गेल्यावर जमते का? आता तुझ्या मी आहे ना बाई, मी आहे. माणूस आहेस ना हो. तू म्हणतेस तर ठीक आहे तुझा ऐकतो. हो, हो. बरं भाऊ पैशाला उशीर लावायचा नाही. हो नाही 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 तुम्ही तारीख सांगून ठेवा त्या तारखेला मात्र नक्की पैसे पाहिजे. लग्न झाल्यानंतर 1-2 महिन्यात आणून देऊन टाकतो. 2 महिन्याने होते भाऊ. बरं 1 महिन्याला. असं म्हणा. बरं श्यामराव भाऊ पाहिजे का असं आहे श्यामराव भाऊ उद्याचा मंडप परवा सकाळी 10 वाजता लग्न उरकवून टाकू. रात्रभर ठेवा काय म्हणतो? काय म्हणता का भाऊ? हो हो जमते जमते. सकाळ बघा का आराम भरा. लग्नात 30,000. मी काय म्हणतो लग्नात 30,000 देऊन द्या. मग
बाकीचे उर्वरित रक्कम 10-12 दिवसानं द्या आता. हा? जास्त एक महिना नको लागू द्या, आम्हाला थोडसा काम आहे. तर एका महिन्याचा साथ देऊन द्या ना, 10-15 दिवसात. दुसरा दिवस नको लागू द्या. हो ठीक आहे ठीक आहे. आता आपल्या लग्नाच्या तयारीला मग आम्ही वरात करून देतो. होय होय बाई. 30,000 रुपये उद्याच आणून देतो. हो. ठीक आहे. तुम्ही काही काळजी करू नका. बरं बाई जातोय मी आता. जा भाऊ. जातो बाई आता. जा भाऊ, बरोबर तयारीला. अगं बाई संगीता संगीता काय संगीता अगं काय करताय? अगं संगीता कसं काय बाबा? बाबा अहो तुम्ही लवकरच वापस आल्या. अगं मी सांगितलं होतं ना सायंकाळपर्यंत वापस येतो म्हणून. तुमचे मन किती प्रेमळ आहे रे बाबा. तुम्ही मला एवढे दिवस सांभाळले
तरी सुरुवात. पण बाबा तुम्ही मुलगा पाहायला गेले तर काय झालं बाबा? अगं संगीता, अगं तुझ्या नशीब मोठं तुला सुंदर वर मिळाला आणि घराणा तर एकदम ठीक आहे. तर मग बाबा काय गाणं हो हुंडा किती ठरवलं? अगं संगीता, तू हुंड्याची चिंता करू नको. अगं 60,000 रुपये आणि 3 तोळे सोना आणि पाहुणे आले ते. गेल्या गाड्याला संपूर्ण खर्च हे 3 गाय नाही सर पण बाबा काय सर हो एवढे पैसे तुम्ही आणणार तरी कुठून? कधी काढली आहे ते आमच्या गावावर मी तुला सांगितलं तू पैशाचा विचार करू नको. कळल्या का बाबा तुम्ही म्हणता ते बरोबर आहे पण पैशाचा जमा होईल तेव्हाच लग्न पूर्ण होतील ना बाबा. फोडणीच आहे तर दुसरी आहे फोडणी फोडली लग्न ठरवलंय तर का बिना पैशाने ठरवलं का? नाही का युवा सांगा ना का या कमी तुमच्या गावाला हे तर मग बाबा लग्नाची तयारी केव्हा करायची हो? म्हणजे मी बाबा आया बारीच करणार आम्हाला तर घरातली सगळं काही कामं करावीच लागेल. मागं राखली का रोल नाही अगं, उद्याचा मंडप परवानाच लग्न आहे 10 वाजता. आम्ही जर मध्ये मध्ये फिरलो काही मस्ती का आपल्या बाया माझ्या माया तेव्हा येईल काही तर म्हणजे खूप याची आठवण करतो. स्वतः लागेलच नाही माझ्या विनोदचा तरी मला केव्हा भेटेल केव्हा भेटेल माझा विनोद. माझा विनोद केव्हा येईल, माझा विनोद केव्हा येईल, केव्हा येईल.
माझ्या प्रेमाचे मनमोहना मी एकसारखी तुझी वाट पाहतो तुझा पत्ता लागत नाही तू माझा असा उलट का पाहतो कोण आहात तुम्ही? सोडा, सोडा माझे. अगं तुझ्या प्रियकराला ओळखलं नाही वाटतं. अगं अगं मी विनोद आहे. अरे विनोद, तुझ्या वागणुकीला वेगळाच वाटतो. म्हणून मी थोडा गोंधळ घेतो. काय उशीर केला अगं वेडे अगं असं चालायचं. अगं पण तू किती सुंदर गाणं गात होतीस ग. अगं मला एखादा गाणं ऐकव ना. अगं मलाही आनंद वाटेल. पण माझा गाणं अगं मग ठीक आहे. अगं तू माझ्यासोबत गाणं म्हणशील ना. गाण्यात काय गावात का मी तुमच्या बरोबर रात द्यायला का तुला तुमच्यावर मी प्लेट केली तर घटना अगं तर मग ऐका सरिता सांगतो प्रेमानं. ऐका सरिता सांगतो प्रेमानं. तुला जोडीना मुंबई फिरेना. तुला जोडीना मुंबई फिरेना. ऐका सरिता सांगतो प्रेमानं. ऐका सरिता सांगतो प्रेमानं. तुला जोडीना मुंबई फिरेना. तुला जोडीना मुंबई फिरेना. ऐका सरिता सांगतो प्रेमानं. ऐका सरिता सांगतो प्रेमानं. तुला जोडीना मुंबई फिरेना. तुला जोडीना मुंबई फिरेना. ऐका सरिता सांगतो प्रेमानं. ऐका सरिता सांगतो प्रेमानं. तुला जोडीना मुंबई
काय सांगतो अरे आमच्या या प्रेमाला कोण आढळलं हिरव्या कलरची बॅग हेच मी बरं विनोद माझ्या दादाच्या लग्नाला येते ना उद्याच लग्न होय अगं मी नक्कीच येईन तुझ्या दादाच्या लग्नाला. अगं तू याची काळजी करू नको. पण सरिता ते सगळे काम अगं उद्या तुझ्या भावाचे तर लग्न होत आहे. सगळे काम म्हणजे तुझ्या अगं मग आमचे लग्न केव्हा होणार? काहीच करते तुमच्या गावी अगं नाहीपेक्षा मी म्हणतोय आपण कोर्टात लग्न लावलं काय? काहीच करायचं विनोद अरे आमचंही लग्न होईल पहिलं काय पण तुमचा सहकार्य आहे पण तू आपल्या आई वडिलांचा विचार कर सहकार्य. माझी तर पूर्णच तयारी आहे तर आम्ही जर आलो पण तुझ्या मंडळीचा विचार झाला पाहिजे ना जमल ना त्यांची जर परवानगी मिळाली चाली वेगळ्या पडते आम्ही निघून तर मग आपण लग्न नाही आली होतं. नाही नाही म्हणत अगं नाही सरिता अगं आमचे लग्न होणे कठीण आहे. तेच विचार का का असं बोलतोस तुम्ही काय झालं तुला अगं सरिता तेवढे लग्न येते नाही अगं काय सांगू तुला माझी कर्मकहाणी. तुझ्या बाया कशा करतात अगं सांगताना माझे आपल्या हाती होतोय ग. पण हिंमत करून लगेच सांगतो. बरोबर नाही आणि याचा प्रेम कहाणी आहे कसा बोलावा काय समजायचं आता काय सांगू ग माझी कहाणी काय सांगू ग माझी कहाणी
अगं सरिता असं बोलू नका सरी तुला नसेल तर तू माझ्या जीवासाठी ठरलं. तुला कोणाचा सहारा नसेल तरी काही हरकत नाही. मी तुला माझ्या घरी घेऊन जाईल. मग आपण तिथे जाऊ. अगं पण सरिता तुझे आई बाबा वगैरे काय म्हणतील का? अगं आम्हाला वाईट समजून घराबाहेर तर काढणार नाहीत ना? नाही विगत माझ्या बाबा तर माझी आई तर बरं विगत तुला एक गोष्ट सांगू का? अगं कोणती गोष्ट आहे? अगं सांग तू मला. हो माझी आई की नाही पैशाची मोठी हवी. आपण तिला सांगू आपल्याकडे भरपूर पैसा आहे. माझी आई तुला जवळ करेल ना. आपला जावई समजू आपला समाधान मग तर जेवण ना. अगं होय. अगं तुझी आयडिया अगदी बरोबर आहे. अगं तुझी जर ही आयडिया जमली ना तर मी तुझ्यासोबत असे संबंध ठेवणार. जर मग चाल तर आपल्या आईच्या धर भाऊ तर आपल्या कालीच्या सुट्टी लागल्या खूपच राहतात तर आपण 2-3 महिने बाहेरच राहू. पण विनोद, मला सोडून तू कुठेच जाऊ. अगं मला तर एवढी सुंदर मुलगी मिळाल्यानंतर तुला सोडून मी कुठं जाणार का? अगं मी तुझ्या आईच्याच घरी राहणार. अगं आपल्याला आता बराच उशीर झालाय. जा लवकर जाऊ का? हो पाठवलं का रे आम्हा अहो मामाजी, अहो काय करीता? अहो मामाजी, अहो अजून तुम्ही एवढ्या खायला? अहो तुमच्याकडे चालू आहे. झाली की नाही लग्नाची तयारी? अहो आमची बरात येत आहे म्हणून मी अगोदर आलो सांगायसाठी की नवरी वगैरे तयार करून ठेवा. ठीकच झाला. बरं येतो मी बराची सोबत. ठीक आहे ठीक आहे. काम कर बराच तर येत आहे. आता आपली तयारी करावं लागेल. बरं थोडी खूप झाली पाहिजे ना. तेच वाटते तुझीच राहायला पाहिजे. आनंद लवकर नवीला. हो बाबाजी.
समजलं ना करुली लाव कशाला? नाही हे करुली अक्षर दिले ना मला पूजन करा फोटो काढते योगे करावी उभी वादांत्री कल्पना करता पुण्या सदा केलं म्हणाल बाई काय नाही होत आहे म्हणून. गाणे बुवा आहे राव निघून घ्या निघून घ्या बरं युगाई दादा आता आम्हाला उशीर होईल आजची तयारी करून द्या ना होय बाय. चला आम्ही टाकून लवकर काय ना मला दादा ते 30,000 रुपये राहिलेत ना तर मी काय म्हणतो आता 30,000 जेवून टाकलं असतं बरं होईल म्हणत आहे. त्याची काळजी करू नको. जेवढ्या लवकर जमतील तेवढ्या लवकर आणून देतो. आम्हाला पैशाची खूप गरज आहे बरं गाडी एवढ्या लवकर लोक मागत का त्याने सावर दिसत आहे. ठीक आहे ठीक आहे. काही काळजी करू नको. अरे बापू हो बाय. दादा ठीक आहे उद्या कोण आली होय. बाबा बाबा जाते मी. तुम्ही आता सांभाळ करा बाबा. आपली एक सोडू नका बाबा. नाही तू आई झाले तर माझ्यापर्यंत धावत या बाबा. आहे ना गाणं आहे तुमची काही संगीत राहिली नाही बाबा. आता मी सासरची सून झाली आहे बाबा. आई
घरची असते बाबा. बाबा तुम्ही माझ्या अशा सोडून द्या आणि आता पुढच्या कामाला लागा बाबा. मी जाते बाबा सासरी. अगं मुलगी जन्मास येते फक्त आई बाबाला पुढे जन्मास येते ते फक्त आणि तिचे संपूर्ण औषध जाणी ती आता तयारी झाली जा तू सुखायला का आणि सुखायला संसार कर आणि कोणाला तिथं देऊ नको. बाबा आता रसून काही उपयोग होणार नाही बाबा. दिवसांनी माझ्या गावला या बाबा आणि एकदा मी बाबा आता तुमच्या बाईने 30,000 रुपये आहेत ना, बदल विकताल ते घेऊन या बाबा. आपली बदनाम करून घेऊ नका बाबा. तुम्ही बदलता बायांना बदल नक्कीच येईन मी. ते बदली काढत ना तू दाखव का मागच्या वेळेस माझ्या काय आहे तुझी फोटो माझ्या काढलो आहे मी मी तुला आई माया तुझी आधी जायची मोठी प्रत्येकाची काढ तू आणि तुला नाही ठेव अरे माझे मत मुक्ताचे आणि ही बाई काय आला लग्न नाही गावाला आणतील तरी माझी संगीता अज्ञान आहे तिचा चांगला सांभाळ करा जरा आणि दुखत असेल ना तिला चांगला समजावून सांगा एवढी माझी 10 कोणाची विनंती आहे. होय मामाजी. अहो संगीतासोबत मी लग्न केले ना अहो तिला सांभाळणे माझे कर्तव्य आहे. तुम्ही याची काही चिंता करू नका मामाजी. असं आहे नका. आजपर्यंत माझी संगीता कोणाच्याही घरी पण गेली नाही. त्याच्या लक्षी तिला चांगला समजून सांगावं लागतं. अहो तुम्ही संगीताविषयी बिनधास्त राहा. बरं मामाजी निघतोय आम्ही. हो चला. हो चला तुम्ही हो 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 चला. अहो दिवा मारायला मग आपल्याला खूप उशीर होते ना गावाला. हो चला निघा निघा नदू चला. तू करायला चांगला बयाला बया बाई करून
मस्त जमता माझा चेंडू देणार ते अबे देणार माझा चेंडू अबे दे अबे माझ्या दादाला नाव सांगितलं अबे दे चेंडू ए दादा दादा माझा चेंडू मारून देणार रे माझा चेंडू नाही म्हणते रे दादा माझा चेंडू मारून देणार रे कशाला एवढ्या जोराने ओरडतो काय झाली तुला फुकटचा साला खातो आणि रिकामा रडत असतो दादा माझा चेंडू मारून देणार आहे माझा चेंडू या पोराने नेला रे दादा अबे मग मागला चेंडू साला सायकलसारखा दिसतो कोणाला समजतो कोण आहे तुझं चेंडू हा चाल लवकर नेला रे माझा काही रोज भेटावं तिथे अबे पण नेला कोण तुझा चेंडू चाल लवकर चेंडू माझा नेला रे अबे पण नेला कोण चेंडू पण नेला कोण साला चेंडू म्हणून ओरडतो अबे पण नेला कोण दादा माझा चेंडू कोण नेला सांग मला सांग पोरगा हे पण त्याच्याकडचा चेंडू दिसत नाही नेला कोण चेंडू तू माझा चेंडू नेला रे दादा मागून देणार रे दादा मागून देणार माझा चेंडू हे पागला चेंडू नेला कोण नेला तुझा चेंडू हे सांग मला मूर्ख कुठला आपण कशाला मारता यांना अगं संगीता अगं तुला नाही माहित हा किती आम्हाला त्रास देतो मारण्यापेक्षा हो त्यांना चांगले समजावून तर सांगा ना असे मारता कशाला चांगल्या प्रेमानं जर त्यांना विचारलं तर ते सांगतील सर्व काही आणि ते कशाला त्रास देणार अगं तुला एवढाच वाटते ना मग तू समजाव त्याला निघतोय मी बापूजी ए बापूजी हो कोण नेलाय तुमचा चेंडू सांगा ना मला मला मारू नको तुझ्या पाया पडतो तू मला मारू नको मी जातो माझा चेंडू नाही बापूजी हो मी तुम्हाला अजिबात मारणार नाही या ना अशी माझ्या जवळ या मी वहिनी नाही का तुमची नाही मी नाही रे तुझ्या जवळ तू माझी वहिनी नाहीस अरे तुम्ही सर्व हे बोलता आणि मला खूप मारता रे वहिनी मला मारू नकोस
मी आता पुन्हा तुमच्या हातचे मन काढणार नाही. जा जा तुम्ही आपल्या घरी जा. जा. नाही बापूजी, मी तुम्हाला नाही मारणार. मी तुम्हाला कुणी जर नेलं असेल ना तर तुमचा चेंडू मागून देते मी तुम्हाला. सांगा कुठं टाकले तुम्ही चेंडू? सांगा बापूजी. ए, तू माझा चेंडू मागून देणार? खरंच मागून देणार माझा होय बापूजी, होय मी तुमचा चेंडू मागून देते. मागून देणार? होय होय. चेंडू मागून देणार? माझा चेंडू? हा, वहिनी माझ्या चेंडू मागून देणार? दे ना. अरे माझा चेंडू दे रे. अरे दे रे. कुठे ठेवला रे माझा चेंडू? वहिनी कुठे आहे माझा चेंडू? वहिनी कुणी नेले कोणी? सांगा ना, मी मागून देते त्यांच्याकडून. अहो अहो मी नाही नेली तुमचा चेंडू. सांगा बापूजी कुठं गेलाय? कुणी नेलाय चेंडू तुमचा? मी नाही सांगणार. बापूजी अहो मी तुमची वहिनी नाही का? बरं सांगा ना. नाही सांगत का तुम्ही मला? मी तुमची प्रेमाची वहिनी आहे ना. मला नाही सांगणार तुम्ही? माझी वहिनी. माझी वहिनी. माझी वहिनी. होय मी तुमची वहिनी आहे. मग वहिनी ये मा ये 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 वहिनी माझ्या जवळ ये. वहिनी सांगा कोणती गोष्ट आहे ती लवकर सांगा. नाही नाही मी नाही सांगणार वहिनी. तुम्ही मला मारणार आहे. बापूजी अहो सांगा ना. मला तुम्ही गोष्ट नाही सांगणार का बापूजी? नाही वहिनी. सांगा ना. नाही तर मी तुम्हाला एक गोड वस्तू देणार नाही. सांगा मला पहिले. मी तुम्हाला मग एक गोड वस्तू देते. वहिनी गोष्ट सांग म्हणते. हो सांगा ना. कोणती गोष्ट सांगू वहिनी? अहो तुम्ही सांगणार होते ना मला. मग सांगा ना कोणती गोष्ट आहे ती. वहिनी दादा आणि वहिनी दादा मला खूप मारतात. काय सांगताय काय? वहिनी तू आता आलीस. तुम्ही मला मारशील का? नाही नाही तू मला नाही मारणार ना? अगं मला नाही बापूजी अहो मी तुम्हाला नाही मारणार. पाप लागतोय बापूजी. अहो मी मारलं ना तर मला पाप लागेल तुमचा. बापूजी मी तुम्हाला माझ्या पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळेल. मी तुम्हाला मुळीच त्रास देणार नाही. सांगा बापूजी कोणी नेलाय तुमचा चेंडू? माझा चेंडू. वहिनी माझा चेंडू आणून दे.